तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीपी मित्र सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आलोय मठा शेजारच्या CNG पंपावर आणि वाजलेत 5:39. एक 5-10 मिनटं झालं लाईनीला आहे. आता शिक जवळ यायला लागला, अजून 5-10 मिनटं लागेल. मला वाटलं सकाळ मीच लवकर उठतोय, पण बरेच लवकर आज ॲक्च्युली उशीर झालं आहे. 5:39 म्हणजे लय उशीर झाला. 10 मिनटापूर्वी आलो तरी 5:30 जरा तरी उशीरच झाला. मला वाटतं संध्याकाळचं CNG भरून ठेवलेलं बरं, म्हणजे आंघोळ करून आले की डायरेक्ट सुरुवात करायला मोकळं. पण संध्याकाळचं CNG उडते म्हणून नको वाटतंय. आणि सकाळी जावं म्हटलं तर गर्दी. सकाळी जर मी 4:30ला आला असतो ना, आंघोळ करून 4:30ला येऊ शकतो मी, कालचं सारखं तर होऊ शकतं. पण आज अर्धा तास लेट झाला, त्यामुळं लय फरक पडला. पण ठीक आहे, काय हरकत नाही. एक 10 मिनटात नंबर येईल. 6 जरी धरलं तरी तुम्ही 45 जरी 6 जरी धरलं, 10-20 मिनटात जरी नंबर आला किंवा झाला 6 वाजता जरी चालू, पहिली ऑर्डर 6ला पाहिजे तरी काय प्रॉब्लेम नाही. 2 कसे भेटतात आपले, पण तोच टायमिंग ठेवायचा. टायमिंगवर हलायचं नाही आपले. 4ला सुटायचं. 4 म्हणजे 4 अभि झुकी का मेस आला. तर बघूया, एक 10-15 मिनटात लागेलच नंबर. आणि बघूया मग पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकर पडेल. काल जसं झालं काल तसं झालं तर बरं होईल. बघू, पण सगळे दिवस सारखे नसतात. पण आय होप कालपेक्षा बेटर असावं. चला वाजलेत किती ते सांगतो. पहिले 6:09 आल्यात आणि आपल्याला एक बालाजीनगरवरून ऑर्डर पडली. आणि आपला नंबर जेव्हा आला CNGला तेव्हाच नेमकं शिफ्ट चेंज झाली. म्हणले 10-15 मिनटं लागेल. म्हणले एवढ्या वेळ तर थांबू शकत नाही. नेमकी ऑर्डर बी पडली. म्हटलं चला मग ऑर्डर पिक करायला आलोय. कस्टमरला फोन करतो, पण कस्टमर फोन पिक करत नाही. माहीत नाही, माझाच नंबर आलता बरं का, मीच होतो पहिला. आणि तो म्हणला भाऊ रुकू जाऊ 10 मिनटं. असो, साहजिक आहे. आता ते रात्रभर काम करतात. म्हणलं शिफ्ट चेंज करायचे. म्हणलं किती वेळ करणार ते काम, पाय दुखाय. म्हणला भाऊ, म्हणलं एकच गाडी भाऊनी काय ऐकलं नाही. पण साहजिक आहे, त्याचा टायमिंग असतो, त्याला वेळ जायचं असतं. दिवसभर म्हणलं रात्रभर थांबलं भाऊ, पाय दुखायला लागले. ठीक आहे, समजू शकतो मी. ही आपली चुकी की आपण खरंच रात्रीच CNG भरलं पाहिजे. कारण सकाळ असे होतात सीन, शिफ्ट चेंज होते. दुपारी झालं तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण सकाळी झाली की मग असं गाय पडते. पण हा एक बघू काढी. मला वाटतं एक ऑर्डर होईल, एक ऑर्डर करूया, मग CNG भरूया. बघूया, हे जर कस्टमर आला तर ठीक, नाही तर मग आपलं भारतीला जाऊया. आपलं रेग्युलरचं ते चालू झालं 6ला. ते 6ला चालू होतं. हे 24 तास चालू असं म्हणून इकडं आलो. पण हे नेमकं आपलं नशीब खराब की शिफ्ट चेंज झाली. बघू आता कस्टमर येते का नाही. आय होप लवकर यावे. त्यांना मी खरडीचा 17 किलोमीटरची ऑर्डर आहे, 290 रुपयाची काहीतरी. आय होप लवकर यावे. हे जर कस्टमर नाही आलं तर मग भारतीय जो ऑर्डरचे झाले 301 रुपये. कस्टमरने थोडं एक डिस्टन्स चेंज केलं, त्यामुळे पैसे वाढले. देखील आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. सकाळ जर 300ची ऑर्डर पडली की दिवस फॉलो म्हणायचं. पण जर CNG भरला असतं तर आपण आता रिकामा असतो आणि CNG भरायला मोकळा झाला असतो. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता परत म्हणून घेतलं CNGची पैसे आलेलो आपण. तेव्हा लाईन लागली आहे. हे नशीब त्यांनी आत रस्ता काढलेला आहे. आत असं नागमोडीसारखं 2 लेन बनवलेत आणि कारसाठी बाहेर आहे. ते रिक्षावाल्यांसाठी खूप चांगलं आहे. मला तर वाटलं भाई एकच लाईन आहे. जिथं ड्रॉप केलं तिथं बी CNGचं होतं, पण तिथं एवढं मोठी लाईन होती. तिथल्या लोकलला विचारलं भाऊ किती वेळ लागेल, तर म्हणलं तू लास्ट असेल तर तासभर लागेल. मग म्हणलं इकडे आलं बरं, कारण इकडं CNGची सिंगल लाईन आहे, डबल लाईन आहे. तिकडे सिंगलच लाईन आहे. त्यामुळे म्हणलं इकडं अर्धा तासात होईल. ऑलरेडी आपल्याला सकाळी अर्धा तास गेला आहे, अजून अर्धा तास घालवायचं. तर काय करायचं, 6:59 मिनिटात म्हणजे 7 वाजले. 7:30ला नंबर लागला आपला. हा भाऊ कुठं गेला डायरेक्ट. चला, कशी आहे गर्दी. एवढा पट्टा रिकामा आहे. 3 लाईनी लावल्या. 3 लाईनी लावल्यात भाऊ. म्हणलं अचानक कुठं 3री लाईन लागली. आता ही 2री लाईन संपल्यावर 3री घेणारी वाटतं. बाहेर गर्दी होती म्हणून. नशीब एवढा पट्टा घेतला आहे त्याने. बघितलं केवढा मोठा पट्टा आहे. इकडं कोणच नाही आहे, फक्त हेच आहेत. एकच राहतं, हे बी CNGवालेच असतील. बरं आहे, पैसा आहे तो आदमी क्या कुछ नाही करू शकता. आपल्याकडे पैसा. तर मित्रांनो, आता जस्ट नाश्ता झालेला आहे. वाजल्यात 7:29, 7:30. अरे वा, लगेच मिनटं बदलला. 7:30 झाले. तर बघूया, CNG भरलेले, नाश्ता सगळं झालेलं आहे. आता बघूया घराकडे ऑर्डर कधी पडते कधी नाही, कारण डबल घ्यायला जायचं आहे जेवणाचा. नाही पडली घराकडे तरी काय हरकत नाही, कारण तिकडं पडायचं ना, इकडच्या ऑर्डर मिस नाही करायची. कुठेही पडून तिकडे जायचं. 12ला कसं बी करून घराकडे जायचं, जेवायचं 12 वाजता.
तिखट मिरची खाली राव कट झालं कारण ऑर्डर पडली 200 रुपयाची पण हाताला नाही आलेली ओलाची. इथं कॉम्पिटिशन लय मुंबईमध्ये. बघूया नेक्स्ट ऑर्डर कुठली ऑर्डर पडते आणि ॲक्सेप्ट होते. आय होप एखादी चांगली ऑर्डर पडावी. CNG भरल्यानंतर आपल्याला मुंबईतनं 160 रुपयाची ऑर्डर पडलेली. नियर बाय हे कॉलेजचं नाव काय AIT काहीतरी हे बघून घ्या लोकेशन. तर आता इथनं आपल्याला बाहेर जायचं आहे आणि इथनं 6 नंबर प्लॅटफॉर्म जवळ येतं. तिथनं बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकरात लवकर आणि 100ची पडली तरी ठीक आहे. 100 करत 20 ऑर्डर मारू शकतो आपण. आत्तापर्यंत 400 रुपये झाले जी की खूप चांगली गोष्ट आहे. 428 430 काहीतरी झालं 400 दूर आपण अजून खूप काम करायचं. तर मित्रांनो ऑर्डर मारत आपण झेड ब्रिज काढत तर म्हणलं इथं बसूया जेवायला. 12 वाजलेत. 12 वाजले मला वाटतं किती वाजले 12 बी नाही वाजले 11:44 झाले पण झाले 12 म्हणायला काय हरकत नाही. जेवूया. आता पण 900 आणि 1100 रुपये करायला अवघड आहे. कंटाळा आलाय. काल फुल एनर्जीमध्ये बोल होता. आज फक्त 900 करलाच का आळस का आलाय मला सांगायचं असं तर टाईमपास खूप होत आहे. कालसारखी ऑर्डर पडत नाही त्यामुळं आळस येते. जर कालसारखी ऑर्डर असतं ना भाऊ आतापर्यंत 1.5 झाले असते. ते खूप भारी झालं असतं आणि जेवल्यानंतर 500 करून काही जरा मोकळा झालं असतं ना. हे काय हरकत नाही. 1100 करायचं टफ आहे खूप पण फुल टाईम देऊया आपण आणि करूया. बघूया काय होते का नाही. तर भेटूया जेवणानंतर बघूया जेवणानंतर काय होते काय नाही. 12:30पर्यंत जेवण होईल. 12:30 नंतर बघूया. चला तर मित्रांनो ऑर्डर मारत आपण आलो आहोत टिळकर नगरला हापटाऊनला. हापटाऊन इकडं हापटाऊन आहे आणि इकडं ट्री ज्वेलर्स आहे. तर बसूया. काळा पडेल आतमध्ये बसूया म्हटलं काळा पडेल उगाच नाही का ऑलरेडी इतकं गोर आहे जोक सपाट. पण आत्तापर्यंत मला वाटतं टोटल काय झालं कारण ऑर्डर पडली. आत्तापर्यंत टोटल 1500 रुपये झाला. आत्ता अजून एक ऑर्डर पडली गुलटिकडीला 100 रुपयांनी. गुलटिकडीला नसेल थोडं अलीकडेच असेल म्हणून 100 नाही पडली काय हरकत नाही. तर टोटल 1600 रुपये झाले समजूया. आणि वाजल्यात 2:50. ही ऑर्डर ड्रॉप केला 15-20 मिनिटात. अर्धा तास पकडून चला 3:30 पकडा. तर अजून 400 करायचे आणि आपण आपल्या एरियातच आहोत तर साहजिक आहे इथनं बाहेर जायचं आहे आणि इथल्या इथंच 400 रुपये करायचे जे की 50-100 आता मोठे ऑर्डर नाही उचलायचे. घराकडे आले म्हटलं हो छोटे ऑर्डर मारायचे पण घरी जायचं नाही 2000 केल्याशिवाय. तर अजून 400 रुपये करायचे. तर बघूया 400 रुपये करायला किती वेळ लागते किती नाही. भेटूया 3:30 नंतर. आय होप लवकरात लवकर ऑर्डर पडायची. नेक्स्ट ऑर्डर इथं पहिली ड्रॉप करू. 4:14 झाल्यात आणि आत्तापर्यंत 1700 रुपये झाल्यात जे की खूपच कमी कालपेक्षा. पण ठीक आहे काय हरकत नाही. अजून 300 रुपये करायचे. तर आपण आपल्या एरियातच आहोत. आपण आता आहोत नियर बाय तळजाई नाते बस स्टॉपच्या इथे. गॅरेज पण आपल्या इथंच आहे. गॅरेजला जायचं नाही काय झालं नाही तर कसं गॅरेजला जायचं. पाणी संपले राव. पाणी घ्यायला जाऊ शकतो. पलीकडे जाऊ पलीकडच्या लेनला. पलीकडच्या लेनला कुठे आहे सहकार नगरला. तर माठ लावलं थंड थंड पाणी भेटतं पार्कच्या इथं. तिथं जाऊ तर पाणी भरू. आत्ता मी पार्किंग पैसे होतो तिथनं एकाला आता भारतीपासून एकाला उचललं इकडं आणणार दिल तो नाही कर आता. पण टार्गेट असं पार्किंगचं वाढले चला घरी जाऊ. पण 100 कमी 400 रुपये कमी होते. हे 100ची ऑर्डर होती काहीतरी. अजून आता 300 कमी. पण टार्गेट म्हणले ना व्हिडिओ बनवतोय टार्गेट घेतले म्हणून करतोय. नाहीतर एकदा व्हिडिओ नसेल बनवत असतो ना ते गेलं असतं. घराकडे चाललं की असं होतं घरचं होतं का घराकडे तो मला माहीत नाही. मग मला डोकं आलं असं वाटतं घरी जाऊन. घरी जाऊन तर काही करणार आहे एवढं ऊनच. अजून बी ऊन पडल्या. ऊन पाऊस काहीच का नाही. इथं ऊन आहे. मग असे मी कोरेगाव पार्कला होते का 1 तासापूर्वी तो इथं पाऊस पडत होता. आणि इकडं सकाळपासून पावसाचा थेंब नाही. पडायचं तर सगळीकडे पडला पाहिजे एकसारखा राप 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 मग मजा येते. नाहीतर नाही असं कुठं नाही पडत पाहिजे. कुठं पडतं आहे जिथं पडत नाही आणि जिथं गरज आहे तिथं पडत नाही. म्हणजे शेतकरी गावाकडचे विभाग असतात तिकडं शेती लोकांना काही वेळेस
काही काही विभागात लागत असेल, आता गरज असेल पाण्याची, पण तेव्हा तिकडं पाणी पडत नसेल. काय आता वातावरणच बिघडलं आहे, माणसं कशी बिघडणार नाही. जुळलं नाही जुळलं पण माणसांचं काय बळच असो, असंच फालतूगिरी करत असतो मी. त्यामुळं बघूया आता नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. वैताग आले कंटाळा आला, काय करू शकता नाही. पाणी भरतो पहिलं, तो पण कुठली ऑर्डर पडेल, पण पहिले पाणी भरतोच, कारण पाणी सगळंच आपले पाणी मला सारखं लागतं. पाणी नसलं की एनर्जी डाऊन होती. आपली एनर्जी कशाने इन्क्रीज करतात, तर एनर्जी ड्रिंक घेऊन, रेड बुल वगैरे. आपण कशाने करतो? पाणी पिऊन. वॉटरमॅन. चला पडलेले आपल्याला लोकेशन इथं दाखवतं, त्या सोसायटीचं लालवानी हॉस्पिटल इथं. आणि कस्टमर जे ते अपोजिटला आहे. इथं बऱ्याच वेळा असंच होतं, तर इथले जे कस्टमर असतील त्यांनी मालाबार टाका किंवा नेक्सा टाका, जे की पलीकडे शोरूम आहे मालाबार नेक्सा. इथं भाऊ लय शोरूम आहेत, शोरूमचे नावं टाकत जावा. कुठलं आहे बसस्टॉप? नाथुरबाग बसस्टॉप. इथं बरेच ज्वेलरी किंवा कार शोरूम आहेत. इथं ना, इथं 1827 आहे, तिकडं मालाबार आहे, इकडं KR आहे, 3-4 दुकान आहेत. इकडं एक अजून एक आहे पुनागाडगे काहीतरी, पुनागाडगे इकडे, सॉरी इकडं 2 आहेत अजून. ह्या चौकातल्या इथले इथं 4-5 सोन्याचे मोठे दुकान आहेत. पुनागाडगे अजून कोणतरी तिकडे 2 आहेत. 2, 3, 4, 5, 6 सोन्याचे दुकान आहेत भाऊ इथले. इथं 200 रुपयाची ऑर्डर पडली आहे, पण हाताला नाही लागली, पण ते काही तिकडं जाणार नाही आपण. आणि इकडं आलो, पण इकडं काही कस्टमर आले नाही. आणि हां, आपलं मेन किस्सावर येऊ, ते सोन्याचं जाऊ दे, मेन किस्सा राहिलाच दुसरं बडबड करत राहिलं. माझं असंच असतं, एक सोडून दुसरं बडबड करत असतो. तर कस्टमरनी लोकेशन टाकलेलं इकडचं, टाकलं असेल तिकडचं, पण बसलं इकडचं. मला म्हणलं फिरून ये. आता 48 रुपयाची ऑर्डर, ऑलरेडी 1 किलोमीटर लांब पिकअप करायला आलं आहे. ड्रॉप आहे तो, आणि असं अजून फिरून जायचं म्हणलं 1-1.5 किलोमीटर, म्हणजे 5-6 किलोमीटरला मला भेटणार 48 रुपये. काय परवडणार सांगा? त्यांना म्हणलं थोडं पुढे या, चौकात येतो किंवा डिवायडर आहेत मध्ये या तिकडनं, तर नाही येत तर काय करणार? आता ऑर्डर कॅन्सल मारतो मी. आणि त्याला आपल्याला भेटेल 0 रुपये, तिथे आपल्याला काहीच परवडणार नाही एवढं 1.5-2 किलोमीटर लांबून. त्यामुळे मी इथंच थांबलो, कारण इथनं ऑर्डर पडतो. बऱ्याच लोकांना माहीत असतं, सांगतो नादुरबागला जर तुम्ही कधी आलात तर मला ऑर्डर नसेल तर वाळवेकर लॉन्च येतं राईट साईडला. वाळवेकर लॉन्चच्या थोडं पुढे या, इथं लालवानी हॉस्पिटल आहे. इथं बरेच पेशंट असतात लहान मुलांच्या, नाही का, ह्याच्यासाठी त्यांचं डेली रुटीन काय असतं, मंथली रुटीन काय असतं, ते लहान बाळांसाठी हे स्पेशलिस्ट आहेत. तर इथं येऊन थांबत जा, जेणेकरून मला ऑर्डर पडते. मला पडते ते, पण हाताला लागत नाही आहे. आता जसं की विमाननगर पडली, वाजल्यात बघा किती, 4:45. आणि ह्या चौकांना अजून थोडं पुढं गेलात तर 5-5:30ला ऑफिसेस सुटतात. इकडं IT इंडस्ट्री आहेत बरेच, इथनं सुटतात 5-5:30ला ऑफिसेस. लोहगाव, बिवगाव, धानोरी पडतात तिथनं ऑर्डर. पण ते आपल्या कामाचं नाही, कारण आपण त्या एरियात जात नाही संध्याकाळी. तिकडनं इकडं येऊ शकतो आपण. तिकडचं कोण कस्टमर असेल स्वारी कात्रजचं तर मला सांगा, आणि कोण लोहगाव धानोरीचं असेल तर त्यांनी जर थांबा 5-5:30ला तुम्हाला ऑर्डर पडेल. नवरत्नाला जाऊन थांबा किंवा नागडीपाशी जाऊन थांबा. इथं थांबलं तर इथनं बी पडते. आता तुमच्या नशिबावर म्हणाय पाहिजे किंवा तुमच्या रेटिंगवर म्हणाय पाहिजे. नशीब म्हणण्यापेक्षा रेटिंग 50-50, रेटिंग बी आणि नशीब बी. कारण हाताला लागली कोंबडी, हाताला लागलं ऑर्डर, हे खूप नशिबाची गोष्ट आहे. मला तर असं आता म्हटलं 6 कशी ऑर्डर पडली म्हटलं, असेच 48-48ची ऑर्डर मारून 7-8 ऑर्डर मारून 300च्या वर होईल म्हटलं. पण आता असं व्हायला लागलं, कसं करावं सांगा? आता लांबी जाऊ वाटा नाही. आता नवीची ऑर्डर पडलेली 172 रुपयाची. बघवतो कुठली आहे एरिया बघवतो, कारण मोबाईल असा आहे, असं बघायला लागतं मला. तसं बघू पण निघून गेलं की पट्टी संपायच्यात जाते रे. धंदा भरपूर आहे रे भावांनो, धंदा भरपूर आहे. फक्त ते पट्टीचा धंदा बंद करा. ब्लॅक काय ते फालतू तेच सांग, मजाच नाही आहे मला. बंद करा ते टू व्हीलरच्या ॲप
मस्त धंदा करतोय. टाका ना तुम्ही ऑर्डर, ज्याला पहिली बसेल त्याला पहिली बसेल. असं फालतू काही करत असल्यावर कसं व्हायचं. हा भाऊ आता नळीची बसली असते मला. असो काय हरकत नाही. 300 रुपये झाले नाही झाले. कालले ताणले आपली गाडी, त्यामुळं नाही जरी आज कवर झाले, होऊ शकतात. अजून बी काही वेळ नाही गेली. आपण 7पर्यंत काम करायची इच्छा आपली. 4:47 झालं. 47 ना 47 किंवा 5 जरा तरी अजून 2 तास आहेत. 2 तासात काय 300 होत नाही का. छोटे छोटे ऑर्डर पडेल ती ऑर्डर. आता एक पडलेली पण नाही घेतली. टेक घ्यायचं तुम्हाला, कारण पिकअपचला छोट्या ऑर्डरचा हा एक प्रॉब्लेम आहे पिकअपला. आणि मोठ्या ऑर्डर लांब गेलं तर रिटर्नला पडतं. म्हणजे येऊन जाऊन सगळं तिथंच पडतं. करू का 6 ऑर्डर मारू का 3 ऑर्डर मारू. मोठे 3 ऑर्डर परवडत मला वाटते. कारण 6 वेळा पिकअपला जाण्यापेक्षा 3 वेळा पिकअपला गेलेलं परवडत. वाटल्यास येताना सीटं बिटं भरता येईल आहे ना. तर बघूया काय का 30 ऑर्डर 2 किलोमीटर पिकअप 2 किलोमीटर ड्रॉप. कुठनं पिकअप करायचं आहे वसंतबाग. हां फिरून जायला लागेल आणि मार्केटेडला जायचं. म्हणजे इथनं युटर्न घ्यायला लागेल. यांना डोसापाशी जायचं आणि ड्रॉपला जायचं मार्केटेडला. किती भेटणार 45. हां तर काय सांगतो कट झालं कारण ऑर्डर पडलेली मला मोमोजोडी चेक पडलेली आणि दिघीची एक ऑर्डर पडलेली. पलीकडे एक जण आहे बरं का, ऑफिसचा माणूस दिसतोय. मला वाटतं त्यालाच कुठंतरी जायचं असेल. पलीकडे बी IT इंडस्ट्री. इकडं बरेच IT इंडस्ट्री आहेत आपल्याला माहीत नसतात. जे आपण जेव्हा ड्रॉप करतो तेव्हा कळतं आपल्याला. तर दिघीला ऑर्डर पडली बघितलं ना. दिघीचे बी कस्टमर असताल तर बघा टाईम नोट करून घ्या. 4:49 4:30ला येऊन हजेरी लावा. दिघीची ऑर्डर पडत. हो बसला बघ बाई. मोमोजवाडीची ऑर्डर असेल ना ती. मोमोज गेलोच तर आपण हाताला नाही लागली माझ्या. कट झालं कारण पुन्हा ऑर्डर पडली 40 रुपयाची. ऑनलाईन ते काढली 40. रॅपिडो परवडले राव 48 रुपया. असं मॉरल ऑफ द एंड ऑफ द स्टोरी. भाऊ तुम्ही नातूरबागला आलात. नातूरबाग 2 आहेत. एक सातारा रोडवरचं आहे आणि एक सिटीमधले. तर हे सातारा रोडवरचं आहे. इथं आलात तर 4:30 5 6 वाजेपर्यंत थांबा. दिघी लोहगाव कांदळीवाल्यांनी. मला इथनं कुठनं काय ना काय भेटेल. तो ऑफिसेस आहेत. एक आपलं ड्रायव्हर मित्रांना टिप. बाकी तुमच्या इकडं कुठनं कात्रज स्वारगेटला पडत असेल तर मला सांगा, जेणेकरून मी त्या एरियात गेलं तर मला बरं पडेल नाही का. स्वारगेटची पडली तरी देव पावलं म्हणायचं आपल्याला. स्टेशन तर कुठनंही पडते पण ते लई थांबायला लागतं नशिबाने. बाप्पांची कृपा. दगडूशेठची बी ऑर्डर पडते आपल्या कधी कधी. आणि शनिवार वाडा म्हणजे ऑप्शन भरपूर येतं. आणि कात्रजचं प्राणी संग्रहालय कधी शकत न पडतं पण पडतं. ते एक ऑप्शन आहे. म्हणजे इकडे याला ऑप्शन बरेच आहेत पण नशिबाचा खेळ. पण तर तुम्हाला ह्यात बी माहिती नाही पुढे जण की इकडे MH12 असेल तर MH14 वाल्यांना ऑर्डर पडते. मुद्दाम असं करतात. असो 300 होईल नाही होईल माहीत नाही पण मी बडबड करत राहील. तर भेटूया पुढच्या ऑर्डर. तर फायनली मित्रांनो मरत 6:30 वाजले. 6:31 झाले. आता जस्ट शेवटची ऑर्डर ड्रॉप केली आणि कसे मरत फोन हजार केल्यावा. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. शेवटची ऑर्डर होती ती होती आपल्याला KK मार्केटच्या लेनमध्ये कुंभारवाड्यापाशी. जे की गणपतीचे लेन लागलेले आहेत. लेन म्हणण्यापेक्षा मंडप म्हणू शकतो. इथून नाही दिसणार. इकडं हे जे बांबू दिसतात ना असे बांबू भरपूर दिसतात का. अजून पुढं काम चालू आहे. काही स्टॉल लागले अजून. आता गणपती बाप्पा येतो त्यामुळे भरपूर स्टॉल लागले. ह्या साईडला बी स्टॉल लागत. गणपती आगमनच्या दिवशी ते यायचं बघायचं फुल मजा येते नाही का बघायला. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या जरा लवकर उठूया म्हणजे जेणेकरून असं 6 साडेसहा नाही वाजले पाहिजे. 4-5 वाजेपर्यंत झाला पाहिजे. म्हणजे अर्धा 1 तास घरी आराम करूया. कारण 7ला आता लगेच गेल्या हातपाय धुतलं की गाडी लावून हातपाय धुतलं की जेवायला मोकळा. अर्धा तास थोडा इकडे तिकडे झोपला चला असं होतं. त्यामुळे म्हणलं 1-2 तास असं उरलं पाहिजे स्वतःसाठी. हिंडायला इकडे तिकडे हातपाय मोकळं झालं पाहिजे. जरा एका जागी बसून दिवसभर डोक्याला टेन्शनला असतं आपल्याला. तर चला 3दा बोललो असेल ना. तर चला आजचा ब्लॉग इथे संपला. भेटूया